दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेंझे गावातील शिलाई माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने शिलाई माताची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या यात्रोत्सवासाठी ठिकठिकाणाहून नागरिक दर्शनासाठी गर्दी करत असतात. गंगा गोदावरीच्या तीरावर वसलेले छोटेसे या बेंझे गावात या यात्रेनिमित्त मुंबई, नाशिक तसेच गुजरात राज्यातून सुद्धा भाविक दर्शनासाठी आणि आपले नवस पूर्ण करण्यासाठी येत असतात. याविषयी येथील नागरिकांनी अधिक माहिती दिली. चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये भगवान त्र्यंबक राजेच्या कुशीत वसलेले तसेच हनुमंतराय अंजनी माता हिच्या छायाछत्राखाली आपल्या या तीर्थक्षेत्र परमेश्वरी शिलाई माता हिचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं झाल्याप्रमाणे आपल्या या चैत्र पौर्णिमेला शिलाई मातेच्या यात्रा उत्सवाला महाराष्ट्रातून, भारतातून, जगातून लोक येत असतात. आणि आज या चैत्र उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व भाविक भक्तांनी या बेजे गावी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्री शिलाई मातेच्या दर्शनाला येऊन आपलं जे काही मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. आणि आपण आलात, मी प्रथमतः बेजे चापोरे ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, श्री शिलाई माता हे जागृत देवस्थान असून गुजरात राज्यामध्ये महिषासूर नावाच्या एक दैत्याने कहर केला होता आणि त्यानुसार शिलाई मातेने त्या दैत्याचा पाठलाग करत करत या बेजे गावी त्र्यंबकेश्वराच्या गोदावरीच्या तीरावर असलेले बेजे गाव येथे श्री शिलाई मातेने अवतार धारण करून त्या महिषासूर राक्षसाचा वध केला आपल्या पायाखाली. आणि तिथून श्री शिलाई मातेने, श्री शिलाई माता म्हणजे साक्षात त्र्यंबकेश्वरला जी ब्रह्मगिरीवर जी गोदावरी उगम पावते आणि ती कुशवर्तात निघते आणि तिथून तृप्त झाल्यानंतर ती बेजे गावी निघते आणि इथून गुप्त झाल्यानंतर चाकोरे चक्रतीर्थ येथे निघते. अशी आपल्या या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या हातून भाविक भक्ताकडून काही चुका होत असतात आणि त्याच अनुषंगाने शिलाई माता ही आपल्या भाविक भक्तांच्या हातून जे घडलेले पाप असते ते पाप नाहीसं होतं. विशेष म्हणजे यात्रोत्सवानिमित्त मंदिराला देखील सजावट करण्यात आली होती. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.